16 फेब्रुवारी रोजी चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 2 कारवाया केल्या. मात्र यामधील एक कारवाईची चर्चा जिल्ह्यात नव्हे तर राज्यात रंगली आहे. महावितरणचे राजुरा उपविभागातील वरिष्ठ तंत्रज्ञ शालिंद्र चांदेकर यांनी शेतकऱ्यांना तब्बल 20 किलो तांदूळ लाचेच्या स्वरूपात मागितले. 16 फेब्रुवारीला चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चांदेकर यांना लाचेची रक्कम व तांदूळ स्वीकारताना रंगेहात अटक केली. याबाबत लाचलुचपत विभाग चंद्रपूरच्या पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांनी माहिती दिली की शालिंद्र चांदेकर हा जाणून-बुजून शेतकऱ्यांच्या शेतातील वीज बंद करायचा. त्यामुळे कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित व्हायचा. जर वीज पुरवठा सुरळीत चालू ठेवायचा असेल तर प्रत्येक शेतकऱ्याने 1500 रुपये, जर पैसे नसेल तर 20 किलो तांदूळ प्रत्येक शेतकऱ्याने द्यावे, अशी मागणी चांदेकर यांनी केली होती. विशेष बाब म्हणजे लाचेच्या स्वरूपात तांदूळ मागितल्याची ही पहिलीच घटना जिल्ह्यात घडली, अशी माहिती 17 फेब्रुवारीला दुपारी 2 वाजता पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांनी दिली. कालचा जो ट्रॅप पडलेला आहे त्यातला आरोपित लोकसेवक जो आहे तो विरूर उपविभाग राजुरा MSCB अंतर्गत वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून काम करतो. तेथे जे नवे गाव आहे राजुरा तालुक्यातल्या तेथील काही शेतकऱ्यांचं जे विद्युत पंप कनेक्शन आहे तर त्याची लाईट वारंवार तोडून ते परत पूर्वजोडणी करून देण्याकरिता तो पैशाची मागणी करत होता लोकसेवक. किंवा जर पैसे नसतील तर त्यांनी असं त्यांच्याकडे पहिल्यांदा 10,000 रुपये मागितले होते आणि नंतर मग त्यांनी तडजोडी आणि ती 5,000 रुपये स्वीकारलेले आहेत. आणि जर पैसे नसतील तर प्रत्येकी 20 किलो तांदूळ अशी त्यांनी डिमांड केलेली होती. त्याच्यावरती काल आपण 5,000 रुपये स्वीकारताना त्याचा सापळा करण्यात आलेला आहे. जानेवारी पासून आतापर्यंतचा म्हणजे आता हा फेब्रुवारी आहे, आतापर्यंतच्या 2 ट्रॅपमध्ये ही पहिलीच घटना आहे. मागच्या वर्षी पण असा काही प्रकार अजून आढळला नव्हता. म्हणजे आतापर्यंत तरी मी चार्ज घेतल्यापासून अजून तरी काही पैशा व्यतिरिक्त इतर मोबदला असा काही मागण्यात आलेला नाहीये.